आज राज्यात मराठी भाषा दिन साजरा होतोय। मात्र हा मराठी भाषा दिन साजरा होत असताना एक सेन्सॉर बोर्डाने एका चित्रपटाच्या बाबत एक फतवा काढलेला आहे आणि त्यामध्ये सेन्सॉर बोर्ड असं म्हणतोय की नामदेव ढसाळ कोण आहेत आणि त्यांचे जे त्या कविता ज्या आहेत त्या चित्रपटातून काढाव्या तरच हा चित्रपट रिलीज होऊ देऊ, अशा प्रकारचा आक्षेप सेन्सॉर बोर्डाने घेतलाय। काय प्रतिक्रिया? यामध्ये मला सविस्तर माहिती यातली घ्यावी लागेल, कारण नामदेव ढसाळ हे देखील साहित्यिक होते। त्या चित्रपटामध्ये नक्की काय आहे, कशा पद्धतीची गाणी आहेत, कशा पद्धतीच्या कविता आहेत, सेन्सॉर बोर्डानं जर आक्षेप घेतला असेल तो कशासाठी घेतला आहे हे मला सेन्सॉरच्या बोर्डाच्या लोकांना देखील विचारावं लागेल। आणि मला असं वाटतं की तातडीनं याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, कारण हा संवेदनशील विषय आहे। मी नक्कीच मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं म्हणजे मला असं वाटतं की एवढंच सांगेन की कुठच्याही चित्रपटाच्या निमित्तानं सेन्सॉर बोर्डानं जर नियमाच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतलेले असतील तर ते देखील तपासून घेतले जातील। या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांची देखील चर्चा करू आणि नंतरच याच्यावर सविस्तर बोलणं योग्य ठरेल। कोण हे नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही असंही ते त्या पत्र लिहिले त्यांनी सेन्सॉर बोर्डाने। म्हणूनच मी सांगितलं की सेन्सॉर बोर्डाने हे कशासाठी, आता नामदेव ढसाळ कोण आहेत असं सेन्सॉर बोर्डानं प्रश्न विचारणं हे कितपत योग्य आहे मला देखील माहिती आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं अशा पद्धतीची जी चर्चा होते याची सविस्तर मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी माहिती घेतो आणि त्याच्यानंतर सविस्तर याच्यावर मी बोलेन, सेन्सॉर बोर्डाच्या लोकांशी चर्चा करेन आणि नक्की ह्याच्यामध्ये काय आहे हे मी जनतेसमोर ठेवेन। धन्यवाद। आपण बघतोय मंत्री उदय सामंत आपल्यासोबत होते आणि त्यांनी स्पष्ट आपली भूमिका केलेली आहे की या सगळ्या प्रकरणात वेळ पडली तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल, सेन्सॉर बोर्डाने या सगळ्यावर आक्षेप नेमका काय घेतला आहे हे देखील बघेल। मात्र नामदेव ढसाळ कोण आहे असं जर ते विचारत असेल तर याची गंभीर दखल जी आहे ती घेतली जाईल असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।